हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 35. पसायदान. ओवी 8वी भाग 2. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होआवेजी. अशाच प्रकारे जे कोणी हा ग्रंथ जीवन साध्य करतील ते विशेष लोक आहेत. त्यांना दृश्य किंवा अदृश्य अशा सर्व प्रकारचा लाभ मिळत राहू दे. मागील प्रवचनात पहिला चरण पाहिला. आता उर्वरित चरण पाहू. विशेषी लोकी इये. इथे ग्रंथोपजीविये याप्रमाणेच विशेष या शब्दाचे 2 अर्थ आहेत आणि ते दोन्हीही अर्थ येथे चपखल लागू आहेत. एक, जे कोणी हा ग्रंथ जाणतील आणि यामधील तत्त्वज्ञान त्यांचे जीवनोद्देश समजून त्याप्रमाणे तसे आचरण करतील असे लोक. आणि 2, जे कोणी या ग्रंथातील तत्त्वज्ञानाच्या प्रचाराचे प्रसाराचे कार्य करतील, इतरांना यातील तत्त्वज्ञान समजावून देतील, इतरांना यातील तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी उद्युक्त करतील असे लोक. अशा दोघांनाही श्री ज्ञानेश्वर माऊली विशेष अशा विशेषणाने संबोधित आहेत. एकतर असे लोक इतरांपेक्षा निराळे असे प्रभू कार्य करत आहेत. तसेच असे लोक इतर मार्गाने भौतिक आयुष्य न जगता अशा या प्रभू कार्याला वाहून घेत आहेत. असे लोक विद्या अभ्यास शिकलेले आहेत. अशांना इतर मार्गाने पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा सहज मिळू शकते. परंतु असे लोक याकडे पाठ फिरवून हा खडतर मार्ग अवलंबित आहेत. ही गोष्ट निश्चितच विशेष आहे. भौतिक लोभ प्रलोभनांनी आकृष्ट न होता असे लोक अध्यात्म मार्गाने जीवन जगू इच्छितात. ही गोष्ट नक्कीच निराळी विशेष आहे. इये हा शब्दही काहीतरी निराळा अर्थ ध्वनित करतो. इये म्हणजे या कलियुगात या भौतिक भोगांना निमंत्रण देत असलेल्या अत्याधुनिक जगतात नित्यनूतन नवनवीन उपभोगांचा शोध घेत असलेल्या या भोगप्रवृत्त जगतात आपण सर्वत्र पाहतो की जो तो येन केन प्रकारेनं पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा सत्ता याच्या मागे लागलेला आहे. एक वेळ आयुष्य जगायला मिळाले नाही तरी चालेल, परंतु पैसा प्रसिद्धी प्रतिष्ठा सत्ता मिळालीच पाहिजे अशी मानसिकता आहे. त्यासाठी भरपूर वेळ आहे. नव्हे त्यासाठीच सर्व वेळ आहे. त्यासाठी सर्व काही करायची तयारी आहे. यामुळे स्वाभाविकच या अशा इये जगतात निस्वार्थीपणे प्रभुकार्य करणारे निश्चितच विशेष लोक आहेत. दृष्टादृष्ट विजये होआवेजी. पसायदानाच्या शेवटी श्री ज्ञानेश्वर माऊली अशा या विशेष लोकांसाठी पुरुषोत्तमाकडे मागणे मागत आहेत. येथेही 2 अर्थ आहेत. एक, अशा विशेष लोकांचा चरितार्थ चालणे अत्यावश्यक आहे. देह जीवित राहिला नाही तर असे लोक असे कार्य करू शकणार नाहीत. अन्न वस्त्र निवारा कोणालाही चुकला नाही. यास्तव अशा या कार्यामधून अत्यावश्यक गरजा भागतील. निदान इतपत तरी प्राप्ती अशा विशेष लोकांना होऊ दे असे मागणे श्री ज्ञानेश्वर माऊली मागत आहेत. 2, अशा लोकांना समाजामधून फारसा प्रतिसाद मिळत नाही. कारण न शिकलेले म्हणतात की यासाठी वेळ नाही, आम्हाला पोट आहे, संसार आहे, त्यासाठी कामधंदा करावा लागतो. शिकलेले म्हणतात की हजारो वर्षापूर्वींचे जुने झालेले ज्ञान आम्हाला नको, आम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरावा लागतो. तसेच आता जे समोर दिसते तेच सत्य आहे. जे दिसत नाही, ज्याचा काहीही पुरावा नाही, त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. यास्तव येथे श्री ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तमाकडे साकडे घालत आहेत की असे प्रभुकार्य करत असलेल्यांना यश मिळू दे. त्यांना त्यांच्या चरितार्थाची चिंता नसावी, म्हणजे ते मोकळेपणाने कार्य करू शकतील. हे कार्य जीवित कार्य आहे, ते जीवनभर करायचे आहे. यासाठी त्यांना सतत यश मिळू दे. अशा विशेष लोकांना अत्यावश्यक अशा अन्न वस्त्र निवारा याची कधीही चणचण भासू नये. अशा प्रकारची काळजी त्यांच्या जीवनात कधीही न उद्भवू दे. अशा लोकांची यापेक्षा जास्त काही अपेक्षाही नसते. अत्यंत निस्पृहपणे असे लोक कार्य करत असतात. याचप्रमाणे समाजामधील तम रज सत्व अशा 3ही स्वभावांच्या लोकांमध्ये त्यांचे कार्य यशस्वी होवो, त्यांचे सदा कल्याण होऊ दे. तसेच येथे दृष्ट आणि अदृष्ट असे म्हटले आहे.
कारण अध्यात्मात प्रत्यक्ष दृश्य अदृश्य असे काहीही नाही. जे आहे ते सूक्ष्म आहे. त्याची फक्त अनुभूतीच मिळू शकते. यास्तव येथे दिसणारे आणि केवळ अनुभूती देणारे सूक्ष्म असे दोन्ही प्रकारचे यश प्रभू कार्य करणाऱ्यांना मिळू दे, असे श्री ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तमाला साकडे घालत आहेत. तसेच अशांना दृश्य म्हणजे इह आत्ताच्या लोकी या जन्मी यश आनंद मिळू दे आणि याचप्रमाणे अदृश्य म्हणजे भविष्यात पुनर्जन्मी परलोकीही अशांना यश आनंद मिळू दे, असे श्री ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तमाला साकडे घालत आहेत. अशा प्रकारे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी 8 ओव्यांमधून पुरुषोत्तमाकडे पसायदानाचे मागणे मागितलेले आहे. याची सांगता ते पुढील ओवीत करत आहेत. ते आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.